तुला मीनाताई आठवतात? हो हो ऑफकोर्स. पण खूप अगेन मी 3-4 वर्षाचा होतो जेव्हा ते केले, पण आठवतात. आणि पण आज्या मला खूप वेळा मी मातोश्रीवर जायचो, ते मला ब्रुसली म्हणून बोलायचे, कारण माझे डोळे जरा असे होते. सो ते मला अरे आला ब्रुसली, आणि खूप असं मला खूप आवडायचं. पण मला आज्याकडे जायला मला खूप आवडायचं. मी आदित्यकडे पण खूप असायचो लहानपणी. मी असं बोललो, मी फर्स्ट माझी बॅटमॅनची फिल्म त्याच्याकडे बघितली. आम्ही खूप एकत्र असायचो. पण मग दोन पक्ष वेगळे झाल्यानंतर ते कायम राहिलं का तेही बंद झालं? नाही, सगळं बंद झालं ना. त्या दिवशी तुम्ही शिवसेना भवनमध्ये दोघे भाऊ एकत्र होते, तेव्हा पहिल्यांदा शिवसेना भवनमध्ये गेल्यावर काय भावना होत्या तुमच्या? काय आठवलं, काय जाणवलं, काय वाटलं? मी तुम्हाला सांगू का, की माझ्या डोक्यात तो विचार नाही आला की मी पहिल्यांदा असं जस्ट चालत गेलो आदित्यच्या, की कॅमेरा असणार, लोक असणार, प्रेझेंटेशन द्यायचं आहे, त्याच्यामुळे. पण मला माझे मुद्दे माहीत होते, कारण मी तुम्हाला बोललो मी खूप कॅमेरा कॉन्शियस आहे. पण तसं बघायला गेलं तर बाळासाहेबांनी जिकडनं सुरुवात केली शिवसेना भवनमध्ये, ज्या स्टेजवरती, त्या स्टेजवरती आम्हाला प्रेझेंट करायला मिळालं. त्या स्टेजवरती गेल्यावर मला जो एक अंगावर काट आला की आपण कुठे उभे आहोत. सो हे मला मोठं वाटलं की इकडनं आपण वचननामा प्रेझेंट करतो. पण तू गेला होतास आधी शिवसेना भवनात? काही पहिली वेळ होती? जुनं असताना बाबा वगैरे असताना गेलं. आता रेनोव्हेट झालं ना, त्याच्यानंतर पहिल्यांदा. आता खूप बदललंय. त्याला जोडून मला एक प्रश्न विचारायचा होता, म्हणजे थोडंसं मागे, की जसं तुम्ही म्हटलं होतं ती प्रतिक्रिया आम्ही सगळ्यांनी खूप चालवली होती, ऐकली होती, की दोघांजवळही फोन नंबर आहे, आणि हे सगळं होऊन तो 5 जुलैचा दिवस आला जेव्हा ते वरळी डोममध्ये ते 2 भाऊ, तेव्हाच्या भावना काय होत्या? म्हणजे खरं तर ते हे व्हावं असं महाराष्ट्रातल्या खूप लोकांना वाटत असताना जेव्हा तो क्षण आला, अनबिलिव्हेबल होतं. मी तुम्हाला शब्दात सांगूच नाही शकत. आमदार रडतायत, खासदार रडतायत, लोकांच्या डोळ्यात पाणी आहे, म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी. आणि ते दोघे जेव्हा एकत्र आले ना, ते हात वर केला, आणि मी असं, आपण इंडिया मॅच जिंकते ना तशा लेवलला होतं ते. आणि काकांशी काय बोलणं झालं पहिल्यांदा? काकांशी काका म्हणून आम्ही आता खूपदा त्या एकत्र आल्यानंतर खूपदा भेटत आलो.